शेवटच्या क्षणाला कुठेतरी काहीतरी मिस होतंय, पण हा खेळ आहे आणि खेळामध्ये या गोष्टी होत राहतात. आपण यातूनच शिकत असतो आणि जे शिकतोय, जे अपयश मिळतंय तोही एक अनुभव असतो आणि त्या अनुभवातूनच अनुभवाचे बोलत असतात की जे आपल्याला पुढच्या प्रवासासाठी आपल्याला मदत करत असतात, सहाय्य करत असतात. चला तर या मॅचला आपण पुढे नेत आहोत आणि अर्थातच ज्यांनी टॉस जिंकला होता आणि निर्णय घेतलेला की सेकंड अटेम्प्ट करणार, तर ते सज्ज झाले आहेत त्यांच्या सेकंड अटेम्प्टसाठी. पहिल्या राऊंडला ही दमदार कामगिरी ज्यांनी केली होती, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात या दुसऱ्या राऊंडसाठी त्यांना आमंत्रित करूया. निळेगाव वॉरियर्स, जोरदार 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 टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया निळेगाव वॉरियर्सचे सगळे वॉरियर्स. कारण त्यांना आता माहिती आहे की पहिला अटेम्प्ट जो त्यांनी पाहिला त्यानंतर आता थोडंसं दडपण त्यांच्यावरचं कमी होईल आणि निश्चितच चांगल्या कामगिरीची अपेक्षा आपण ठेवू शकतो. सो ऑल द बेस्ट टीम निळेगाव वॉरियर्स. मनीष, या मॅच थँक्यू टीसे. बघा ही मॅच का बघण्यासारखी वाटते माहिती आहे का? बघा बाल उत्साही गोविंदा पथक हे निळेगाव वॉरियर्सला रिप्रेझेंट करते, पण ही संपूर्ण टीम आहे कुठली माहिती आहे का? चंदन नाका. चंदन नाका म्हटलं की आचोळे आणि आचोळे अव्हेंजर्स समोर खेळण्याची ती धमक आता दाखवायची आहे. ओव्हर टू रेफरी. कॅप्टन आणि कोच. Preparation time start. हा जो संपूर्ण मॉप आहे तो बघत असताना 7 थराची पूर्ण तयारी. का आम्ही प्रो गोविंदामध्ये पार्टिसिपेट करत असताना मला त्यामध्ये सहभाग मिळाला होता, किंवा का आम्ही त्यासाठी डिझर्व टीम होतो. चंदन नाक्यातले हे सगळे बाल गोपाल खूप चांगला बॅलन्स आणि जी प्रॉपर पद्धत आहे, 3 वरती एका आणि त्याच्यावरती 2 एके. बघा याचीच मी चर्चा मगाशी सुद्धा करत होतो. बघा फर्स्ट सेकंड थर्ड 3 एके कडक सलामी. निळेगाव वॉरियर्स उतरताना कोणतंही बंधन नाहीये, सावकाश उतरायचंय, कोणतंही बंधन नाहीये. 2 ते 3 थर उतरलेले आहेत, त्यामुळे हो क्या बात आहे. पुढच्या वरती खांद्यावरती पाय ठेवून मागे जाणं हा सुद्धा एक अनोखा प्रकार बघायला मिळाला. सोपं नाहीये. पाय जर अडकला तर पडण्याची सुद्धा भीती असते, पण तसं नाही केलं. आणि तिन्ही अच्छा ही ताडवाडी पद्धत आहे, माझगाव ताडवाडी पद्धत आहे. सकाळी अरुणजी पाटील साहेब या ठिकाणी होते. एका मागोमाग एक थर खाली उतरतायत आणि
फक्त 2 थर आता शिल्लक आहेत उतरणं. आमच्या रेफरींचं काळजीपूर्वक लक्ष आहे या संपूर्ण थरांवरती, कशा पद्धतीने थर रचले, कशा पद्धतीने उतरलेत. आणि आता यशस्वी थर उतरल्यानंतर लक्ष आहे ते आमच्या व्हाईट आर्मी आणि ब्ल्यू आर्मीवरती. पाहूयात काय निर्णय येतोय. Attempt successful with 0 penalty. ओ कडक. कधी कधी आमचे रुपेश चव्हाण बोलतात आणि बोलत असताना श्वास गळ्यात अडकतो आणि ते विथ म्हटल्यानंतर 1 येतोय 0 येतोय की 2 येतात तेच कळत नाही. RSIL present Kshitijotsav season 2. East versus West मध्ये